नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर अपस्टॉकचे अकाउंट कोणत्याही सॉफ्टवेअरला जर जोडायचे असेल तर आपल्याला 2-3 गोष्टी लागतात. ते म्हणजे TOTP की, TOTP की, टाईम बेस OTPची की लागते, API सिक्रेट आणि API की लागते. ह्या 3 गोष्टी आपल्याला लागतात आणि बाकीच्या आपल्या मग वैयक्तिक गोष्टी असतात, ते सर्वांकडे असतात. तर सगळ्यात पहिले पाहून घेऊ की आपल्याला ह्या काढण्यासाठी काय करावं लागेल. सगळ्यात पहिले प्ले स्टोअरवरून गुगल ॲथेंटिकेटर नावाचं ॲप आपल्याला घ्यावं लागेल, जे की आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत आहे. या प्रकारचं ॲप आपल्याला घ्यावं लागेल. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे दाखवून देतो की हे प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करू शकता. गुगलचं आहे, त्यामुळे इथं कोणती आपल्याला अडचणी येत नाही आणि याच्यामध्ये 30 सेकंदाचा OTP येत राहतो. याची एक आपल्याला आवश्यकता लागते. याला ओपन केलं की आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे पहिल्यांदा समजून घेऊ. की हे मोबाईल ॲपमध्ये आपण लॉग इन केलं की शेवटी खाली आपल्याला अकाउंट्स असा आपला सेक्शन दिसतो. आपण स्वतःच्या अकाउंटला आपण लॉग इन केलं की हा सेक्शन आपल्याला दिसतो. त्याच्यात पुढे गेलो की आपण प्रोफाईलवरती जाणार. प्रोफाईलवरती क्लिक केलं की आपल्याला हे पेज ओपन होईल. याच्यावर माय अकाउंट्सवरती क्लिक करायचं आहे. माय अकाउंट्सवरती क्लिक केलं की आपण पुढे जाऊ. आपल्याला पहा ही प्रोफाईल दिसेल. ह्या प्रोफाईलवरती आपण क्लिक करणार आहोत. प्रोफाईलवरती क्लिक केलं की आपल्याला आपले काही डिटेल्स दिसतील. त्याच्यामध्ये आपल्याला इकडल्या बाजूला पहा एक TOTPचा शॉर्टकट दिसतोय. आता माझं ऑलरेडी TOTP असल्यामुळे इथं दाखवत आहे रिसेट करायची किंवा डिसेबल करायची. तुमचे चालू असेल तर रिसेट करू शकता, डिसेबल करू शकता. डिसेबल केल्याने आपल्याला परत होणार म्हणजे हे होणार नाही, सॉफ्टवेअरला अकाउंट जॉईन होणार नाही. कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी आपल्याला ही की लागणार आहे, TOTP की. तर इथून रिसेट केली की परत आपल्याला एक QR कोड मिळतो आणि त्याच्या खाली की मिळत असते. तर ही की कॉपी करून घ्यायची असते आपल्याला. ही की लागते आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी. ही की कॉपी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं पहा ॲप्स आहेत. हे ॲप्स आपल्याला बनवावे लागतात. म्हणजे आपल्याला अपस्टॉक असं आहे की ज्या कारणासाठी आपण हे बनवलेलं आहे त्याच कारणासाठी आपल्याला ते वापरता येतं. म्हणजे जर मी एखाद्या सॉफ्टवेअरसाठी बनवलं तर त्याच सॉफ्टवेअरला ते चालेल, दुसऱ्या सॉफ्टवेअरला चालणार नाही. त्यामुळे इथं सेपरेट ॲप बनवले जातात. पाहूया पुढे कसे बनवायचे. तर हे API साठीचं लॉग इन आहे, अपस्टॉकचं लॉग इन आहे. इथे पहा तुम्ही गुगलला सर्च करू शकता अपस्टॉक API. सर्च केलं की तुम्हाला ही वेबसाईट मिळेल. याच्यामध्ये क्लिक केलं की इथं स्टार्ट बिल्डिंग येतं आहे किंवा साइन इन येत आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. तर साइन इन केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होतंय ॲपमधलं. तर हे क्रिएट ॲप म्हणजे ॲप बनवायचं नाही, आपल्याला एक जस्ट माहिती असते की आपण हे कशासाठी काम करत आहोत. इथे नाव काही देऊ शकता तुम्ही तुमच्या ॲपला. पण हे ॲप कुठं वापरलं जाणार आहे त्याच्यासाठी ह्या 2 लिंक त्या सॉफ्टवेअरच्या आपल्याला इथं टाकाव्या लागतात. ह्या लिंक कशा प्रकारच्या असतात मी तुम्हाला देईल नंतर आणि डिस्क्रिप्शन लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. इथं ॲक्सेप्ट बटनाला क्लिक करायचं आहे आणि मग कंटिन्यू होईल. ॲक्सेप्ट बटन केलं नाही तर कंटिन्यू होणार नाही, कारण ही पूर्ण तुमची परमिशन मागत आहे. त्यानंतर पहा हे आपले जेवढे बनवलेले ॲप्स आहेत हे अशा पद्धतीने इथे येतात. ॲप सेक्शनमध्ये जेवढे काही बनवलेले आहेत तेवढे इथे येतात. आता याच्यातल्या कोणत्याही ॲपवरती क्लिक केलं की आपल्याला जी पाहिजे ती माहिती मिळते. इथे पहा क्लिक केलं एखाद्या ॲपवरती की इथं आपल्याला API की इथून कॉपी करायची आहे, API सिक्रेट इथून कॉपी करायचं आहे. API की आणि API सिक्रेट आपण कॉपी करायचं आहे. पहिल्यांदा काय कॉपी केलं,
TOTP ही एक की कॉपी केली. त्यानंतर API सिक्रेट्स आणि API की, ह्या 3 गोष्टी आपल्याला लागतात. ह्या कॉपीच कराव्या लागतात, कारण हे शब्द टाकणं थोडंसं अडचणीचं असतं. याच्यात अल्फाबेटिकल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि जर समजा आपल्याकडून ॲप बनवलं आहे तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर एडिट बटन आहे. इथं एडिट बटन आहे. एडिटवरती क्लिक केलं की आपली माहिती बदलता येते. परत बॅक पेजला जातो आपण. या पेजला येतो आपण. आणि जर एखाद्याला वाटलं की आपली माहिती बाहेर पडलेली आहे, काय करायचं, तर हे ॲप डिलीट करू शकता. आता हे मी जस्ट डेमोसाठी दाखवत आहे आपल्याला. त्यामुळे याचा API सिक्रेट तर कोणाला देणारच नाही, पण याला डिलीट केलं जाणार आहे थोड्या वेळाने. त्यामुळे इथं हे करता येतं. आणि जर एखाद्या ठिकाणी आपल्याला ॲप चालू द्यायचं नाही, बंद करायचं आहे, तर इथं रिसेटचं बटन आहे. API सिक्रेट याला क्लिक केलं की नवीन जनरेट होते ती. ही वन टाइम जनरेट करायची, वारंवार करायची गरज पडत नाही. पण जर चुकून आपल्याला वाटतंय आपलं अकाउंट धोकादायक स्थितीमध्ये जाऊ नये, तर याला आपण रिसेट करू शकतो, डिलीट पण करू शकतो. किंवा नवीन ॲप बनवायचं असेल तर इथून क्लिक करून बनवू शकतो. ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टीची माहिती आवश्यक आहे. परत एकदा सांगतो, TOTP ही एक की लागते. त्यानंतर API की आणि API सिक्रेट ह्या 3 की लागतात. पण API की आणि सिक्रेट हे ॲपमधून निघतात. ॲप बनवण्यासाठी आपल्याला जिथं वापर करणार आहोत तिथंही ह्या URL टाकावं लागतो. डायरेक्ट लिंक कुठं होणार आहे ती लिंक इथं टाकावी लागते, तरच ते ॲप त्या ठिकाणी चालतं. अन्यथा त्या ठिकाणी ते चालत नाही. ओके, हे पहिल्यांदा 3 गोष्टी काढून ठेवा. कोणती अडचण आली तर मला सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.